नमस्कार, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। कोणत्या तारखेला हा हप्ता खात्यामध्ये येणार, याचबरोबर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता येणार, याचबरोबर बऱ्याच साऱ्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे हप्ते पडलेले नाहीत, तर ते पैसे कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये कधी येणार, हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्यातील पात्र असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याचा पेंडिंग हप्ता जो आहे तर तो 31 मार्च पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे राज्यातल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये राज्यातल्या 1,90,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। परंतु बऱ्याच साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये, डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील सुद्धा आलेला नाही। मग अशा पात्र आहेत महिला, पण त्यांना मागचे काही हप्ते आलेले नाहीत, मग त्यांच्या खात्यामध्ये या फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याच्या बरोबर हे बाकी सगळे पेंडिंग हप्ते त्या महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु ज्या ज्या महिलांचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता थकीत आहे, मग अशा महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 31 मार्च पर्यंत ते पैसे जे आहेत तर ते जमा केले जाणार आहेत। ज्या ज्या महिलांची केवायसी झालेली आहे आणि ज्या ओरिजिनल लाभार्थी महिला आहेत, ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत नाहीत, अशा सर्व राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकूण राज्यातल्या 1,90,00,000 महिला ज्या काही ओरिजिनल लाभार्थी आहेत, ज्यांनी केवायसी केलेली आहे आणि ज्या ओरिजिनल लाभासाठी पात्र झाले आहेत, त्यांचा आकडा आहे 1,90,00,000 महिला। आणि या 1,90,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये 31 मार्च पर्यंत जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून अधिकृत असं अपडेट आलेलं आहे, जे की मी तुम्हाला सांगत आहे। आणि एकंदरीत 30 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र झालेल्या आहेत, त्या महिलांना आता पुढे लाभ मिळणार नाही। परंतु ज्या महिला ओरिजिनल लाभार्थी आहेत, ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांना मागचे काही हप्ते आलेले नाहीत, मग काही महिलांना नोव्हेंबरचा महिना भेटलाय, डिसेंबरचा भेटलाय, पण त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता भेटला नाही, मग त्यांना काय होणार, जानेवारी महिन्याचे 1,500, फेब्रुवारी आणि मार्च अशा या तिन्ही महिन्याचे एकूण 4,500 रुपये 31 मार्च पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी महिला एकच प्रतीक्षा करत आहेत की आमचा हप्ता कधी येणार, आमचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, आमचा मार्चचा हप्ता कधी येणार। मग त्यांना आनंदाची बातमी आहे, तर 31 मार्च पर्यंत हे सर्व हप्ते जमा होणार आहेत। याचबरोबर बऱ्याच साऱ्या महिलांच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला जातो की सर, लाडक्या बहिणीचा 2100 रुपयाचा हप्ता सरकार करणार होतं, 1,500 रुपयाऐवजी सरकार 2100 रुपये देणार होतं। आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं, मग आता आम्हाला 2100 रुपये महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याचा मिळणार का? कारण की बऱ्याच सारे न्यूजच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की महिलांना 1,500 रुपयाऐवजी आता मार्च महिन्याचे 2100 रुपये भेटणार, असं न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जात होतं। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधीच्या वाढीबाबत कुठली तरतूद केली नाही। राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून 6 मार्च 2026 रोजी त्यांनी राज्याच्या पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प मांडला आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील एका वर्षासाठी जो काही निधी लागणार आहे त्याची तरतूद केलेली आहे। परंतु 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये आम्ही वाढीव देणार, 600 रुपये वाढीव देणार, याची कुठलीही तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही। त्यामुळे महिलांच्या ज्या काही अपेक्षा होत्या 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये, त्या अपेक्षा सध्या पूर्ण झालेल्या नाहीयेत। त्यामुळे जे काही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे तो तुम्हाला 1,500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये 31 मार्च पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे। तर मातांनो आणि बहिणींनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केला। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक लाडकी बहीण असेल याचबरोबर इतर महिला असतील त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका।